पल्लवी पल्लवी ऐक ना, अगं यांना सांग ना काय झालंय ते, त्यांचा माझ्यावर विश्वासच नाहीये. अरे तुला माहिती काय ना, लांबून बोल, ऐकायला येतं तिला. मयुरी थांबा एक मिनिट. पल्लवी पल्लवी बोल ना यार. अरे ती का सांगेल, तू सांग. पल्लवी बोल. पल्लवी बोल. एक मिनिट, आता फक्त पल्लवी बोलेल. पल्लवी बोल. काय सांगू मी खूप अनलकी आहे. माझं ना धड काहीच होत नाही. मी केलेली एकही गोष्ट कधीच कंप्लीट होत नाही. नेहमी माझ्याच बाबतीत असं का होतं? नेमकं काय झालं, मुद्द्याचं बोल. आता तेच सांगते ना मी. तुम्ही पण माझ्यावर चिडणार असाल ना तर मी जाते. पल्लवी पल्लवी प्लीज नको ना जाऊ ना, काय ते खरं सांग ना लवकरात लवकर. पल्लवी बोल ना यार. माझा आदित्य पण माझ्यावर अशीच चिडचिड करतो. आता आदित्य कोण आहे? माझा बॉयफ्रेंड. म्हणजे तुला बॉयफ्रेंड आहे? प्रतीकमुळे. दादा. हा, प्रतीक दादामुळे तो ऍटलीस्ट माझ्याशी बोलायला तरी लागलाय. अगं आधी सांगायचंस ना हे. आणि काय रे प्रतीक, आधी सांगायचंस ना. मी सांगायचा प्रयत्न केलेला, अगं पण ह्यांनी मला आधीच एवढं मारलं ना, काय बोलूच नाही दिलं. प्रतीक आय एम सॉरी. काय काय सॉरी वगैरे ना, तुझा ट्रस्ट कुठे गेला का तो 2 दिवसा आधीचा? आय ट्रस्ट यू ना प्रतीक. अरे असं काय करत, सॉरी. बस मयुरी. ओ जावई बापू, रुचला? रागावला? काय तुम्ही तर बोलूच नका पांडे सर. सॉरी ना. तुम्ही किती मारलंय मला, तुम्हाला माहितीये का? सॉरी ना, सॉरी ना. मी असं परत नाही करणार ना. प्रॉमिस. पिंकी प्रॉमिस. पिंकी प्रॉमिस. अरे यू गाइस ट्रस्ट मी ना. ट्रस्ट. लॉट्स ऑफ. काय आता काही दुखत नाही ना आता? नाही रे, बघा वाटते. श्रेयस, पेपर वाचला का आजचा? नाही रे, काय झालं? वहिनी दाखव. अश्विनी ब्युटी प्रोडक्ट्स कडून ग्राहकांची फसवणूक. का कंपनीला गंडा घातला? काय गो अश्विनी, हे बघ काय. अश्विनी ब्युटी प्रॉडक्ट्सच्या मालकीन अश्विनी वाघमारे यांनी फेकली डोळ्यात धूळ. हे काय? अरे यार, काहीही बरळतायत लोक तर. काय वेडेपणा चाललाय हा सगळा. जे कोणी केलं ना, मी त्याला सोडणार नाही. पकडा. चेक करा. ओके. हा बरोबर. मी काय म्हणते, तुमचा फेस ना खूप ड्राय वाटतोय. आपण अश्विनी ब्युटी प्रोडक्टचा फेस पॅक लावूया का? चेहरा एकदम फ्रेश होऊन जाईल. ओके चालेल. अश्विनी कोणतेही ब्युटी प्रोडक्ट तयार करताना कुठल्याही प्रकारच्या हायजीनची काळजी घेतली जात नाही. प्रोडक्ट सुद्धा विकत घेतला आहे, याचा काही फायदा नाही आहे. तिचं पार्लर आम्ही बंद करणार आहोत. ही ह्या प्रोडक्टचीच न्यूज आहे ना? ओ नाही मॅडम, ती फेक न्यूज आहे. तुम्ही त्याकडे लक्ष नका देऊ. तसं काही नाहीये. ओ मॅडम ऐका माझं. नाही मला नकोय हा फेस पॅक. हे असलं काहीतरी लावून चेहऱ्याला काही झालं तर? सॉरी, मला रिस्क नाही घ्यायची. अहो मॅडम ऐका माझं, ती न्यूजच फेक आहे. अहो तसं काही नाहीये. ओ ऐकून तर घ्या मॅडम. नाही रे, मग कंप्लीट झाला ना त्यामुळे. ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट टाइम तू काय कर माहिती. काय झालं कीर्ती? हे तुम्ही पाहिलत का? काय झालं? ये मिसेस इंडिया बन गई हैं, इनको हम अपना आदर्श मानते हैं. ये लोगों के साथ धोखाधड़ी करती है. नाहीतर काय फायदा, प्रोडक्ट सुद्धा आम्ही विकत घेतलेला आहे. तिचं पार्लर आम्ही बंद करणार आहोत. तर तुम्ही पाहिलंच आता,
या आहेत लोकांच्या प्रतिक्रिया. मी विराज, कॅमेरामॅन देव सोबत. रिडिक्युलस यार, या बायका काही बोलतायत. हे सगळं कसं झालं? इन्स्पेक्टर साहेब, हे सगळं काय चाललंय? तुमच्या समोर आम्ही सगळे पैसे त्या कंपनीला परत केले, त्यांची रीतसर माफी सुद्धा मागितली, तरी सुद्धा ते मीडियामध्ये जाऊन आमची बदनामी करताय. तुम्हाला त्यांच्यावर कारवाई करावीच लागेल. बघा, आम्हाला खरंच माहिती नाही हे सगळं काय प्रकरण आहे. तपास सुरू आहे, थोडा वेळ द्या आम्हाला. संपूर्ण खात्री केल्याशिवाय त्यांच्या विरोधात आम्ही ऍक्शन घेऊ शकत नाही. देशमुख साहेब, हे तुम्हालाही माहिती आहे की आम्ही त्या कंपनीच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करू शकतो. तुम्ही त्यांना आत्ताच्या आत्ता इथे बोलवून घ्या, नाहीतर आम्ही त्यांच्या विरोधात केस करू. देशमुख साहेब, तुम्हाला त्यांच्या अगेन्स्ट ऍक्शन घ्यावीच लागेल. 100% घ्यावीच लागेल. हे बघा, शांत व्हा, थोडासा वेळ द्या, मी त्यांना बोलवतो इथे. थँक्यू. अगं पण हे सगळं केलं कोणी असेल? मी जस्ट माझ्या रिपोर्टर फ्रेंडला आता फोन लावला होता. तो म्हणाला की कोणीतरी कॉल करून ही बातमी मीडियामध्ये सर्क्युलेट केली आहे. हॅलो, हां, मला मिसेस इंडिया अश्विनी वाघमारे यांच्याबद्दल जरा एक सणसणीत खबर द्यायची आहे. मला असं वाटतं ना, हे जे काम होतं त्या कंपनीच्या लोकांनीच केलं असेल, नाही तर उगाच का कोणी करेल ना हे. नाही प्रतीक, हे त्या कंपनीच्या लोकांचं काम नाही आहे. आणि इव्हन त्यांना माहीत सुद्धा नाही आहे की हे काम कोणी केलं. त्यातल्या त्यात एक चांगली गोष्ट आहे की ते आज एक स्टेटमेंट सर्क्युलेट करतायत जे आपल्या बाजूने आहे. आणि एकदा का ते स्टेटमेंट सर्क्युलेट झालं की या गोष्टीतली हवाच निघून जाईल. पण मी सांगतोय ना, हे नक्की कोणीतरी मुद्दामून केलंय अश्विनीला बदनाम करण्यासाठी. 100%. विद्युत पण ते स्टेटमेंट नक्की देणार आहेत ना? हो, देतील, त्याची काळजी नको करूस. मला काय वाटतं अश्विनी, इथून पुढे ना तू फ्रिक्वेंटली ना पार्लरला ये. तू जास्त वेळ पार्लरला नसतेस ना, म्हणून होत असणार हे सगळं. मी येत जाईन रोज. बरं ऐक ना, उद्या त्या मोरे मॅडम येणार आहेत आणि तुला माहिती आहे त्यांना तुझ्याकडनं सगळ्या ट्रीटमेंट हव्या असतात. सो तू जरा येशील का पार्लरला? म्हणजे वेळेत येशील का? हो येते मी, पण त्यांचा टाइम काय आहे तो कन्फर्म कर. हो नक्की नक्की, मी कळवीन तुला. ओके, चल बाय, येते मी. हां बाय. मिसेस इंडिया अश्विनी वाघमारे यांच्यावर मिरॅकल बुटीक कडून फसवणुकीचा आरोप करण्यात आला. अश्विनी वाघमारे यांनी ऑर्डरचे संपूर्ण पैसे घेऊन देखील ऑर्डरची पूर्तता केलेली नाही. ये मिसेस इंडिया बन गई हैं, इनको हम अपना आदर्श मानते हैं. ये लोगों के साथ धोखाधड़ी करती है. प्रोडक्ट सुद्धा विकत घेतला आहे, याचा काही फायदा नाही आहे. तिचं पार्लर आम्ही बंद करणार आहोत. प्रतीक, टीव्ही बंद कर. बंद करून काय होणार आहे? लोक बोलायचे थोडे थांबणार आहेत. आता काही करून मला माझ्या बिझनेसची घडी नीट अगोदर बसवायला लागेल. ताई, तू काळजी करू नकोस, सगळं नीट होईल. बरं, येऊ मी जरा फ्रेश होतो. मी पण येतो. बाबा, आता तुम्ही असता तर तुम्ही मला सांगितलं असतं की अश्विनी, कसलीही काळजी करू नकोस आणि निर्धास्त मनाने घर आणि बिझनेस दोन्हीकडे लक्ष दे. खरंच तुमचा खूप आधार वाटायचा मला, आणि आता तोच आधार मी मिस करते. पण मला माहिती आहे तुम्ही माझ्या बरोबर आहात आणि तुमच्या आशीर्वादाने मी परत एकदा सगळं पूर्वीसारखं करणार. वहिनी, अगं तू कमवलेलं नाव मी कधीच खराब करून टाकलंय. तुला 10 पायऱ्या खाली खेचल्या, आता बघू ना तू किती वर जाऊ शकतेस ते. जेनी, ती आवळा पावडर दे जरा. अश्विनी, ऍक्च्युली तुला असं काम करताना बघून ना मला खरंच खूप बरं वाटतंय. श्रेयस परत आला ना हे कळल्यावर खरंच मी येणार होते ग, पण अंकलचं असं झालं. सो
जेनी अगं तू घरातलीच आहे ना, नको असा विचार करू. अगं तसं नाही ग, म्हणजे घरातले रिलेटिव्स वगैरे असतात, त्यात मी कुठे. मला तर असं वाटलेलं की तुझंही पार्लरला येणं डिफिकल्टच आहे. आणि त्या सीमा मॅडमना माहिती आहे ना तुला, तू प्रिपेअर केलेलाच हेअर पॅक लागतो. सो मला तुला बोलवावं लागलं. बरं झालं मला फोन केलास. तसंही उद्या बाबांचं 13वं आहे. सगळं कार्य झालं की मी पार्लरमध्ये रोज येणार आहे. आणि आई बऱ्यापैकी सावरले आहेत आता. टाक थोडीशी. येऊ काय? अरे पटेल वहिनी, बसा ना. हो. जेनी पाणी घेऊन ये जा. हो. नहीं पानी नको. बोला ना, कसं येणं केलं? મને ખબર છે અશ્વિની, તમારા ઘર में બહુ ડિફિકલ્ટી છે, પણ મારા भी घर છે ना. अरे बहु खर्चा लागे छे. और तुमने 2 महीना से किराया तक नहीं दिया. कैसा चलेगा अश्विनी? सॉरी पटेल वहिनी, अहो गेल्या 2 महिन्यात ना घरी इतकं काय घडलं, त्या सगळ्यात रेंट द्यायचं राहूनच गेलं. अश्विनी, तुझ्या घरामध्ये कधी प्रॉब्लम नसतो. अपना देख अश्विनी, सबके घर में ना कुछ होते रहता है, लेकिन एक्सक्यूज नहीं चलेगा अश्विनी. अश्विनी, अगर रेंट देने में प्रॉब्लम है तो पार्लर खाली करना. वो भी मजबूर छे अश्विनी, तुम्हें समजते नहीं. नाही पटेल बहिणी, मी रेंट देते. उद्या माझ्या घरी सासऱ्यांचं 13वं आहे, ते झाल्यावर मी रेंट लगेच आणून देते. पटेल बहिणी, माझ्यावर विश्वास ठेवा. अश्विनी, तुम्हारे ऊपर पूरा भरोसा है, फिर भी भूल तो नहीं. हाँ नहीं, थैंक्स. जेनी अगं, कसं काय विसरलो आपण रेंट द्यायला. अगं गेले काही महिने ना क्लायंट बेस खूप वीक झालाय आणि तूही पार्लरला येत नव्हती. सो ह्या सगळ्या गोष्टींचा ना पार्लरच्या रेप्युटेशनवर खूप इफेक्ट झालाय. नाही, आता आपल्याला ना असं करून नाही चालणार. खूप मेहनत घेतली पाहिजे, काम केलं पाहिजे. येस, यू आर राईट. आपण ना हे सगळा जो काही लॉस आहे ना तो पूर्ण भरून काढू आणि तेवढं काम करू, खूप काम करू, अगदी पहिल्यासारखं काम करूया. ओके? हो. श्रेयस, हे बाबांच्या बँक अकाउंट ट्रान्सफरचे डॉक्युमेंट्स आहेत. नॉमिनी म्हणून आईंचं नाव आहे. काही ठिकाणी आईंच्या सह्या लागतील आणि आपल्याला बाबांच्या डेथ सर्टिफिकेटची एक कॉपी बँकेत सबमिट करावी लागेल. आई, हे पे पण पे आणि हे पण पेपर्स आहेत. बाबांचे सगळे अकाउंट्स तुझ्या नावावर करूया. हे सगळं तुझ्या नावावर कर. मला या पैशात काहीही इंटरेस्ट नाहीये. आई, अगं हे सगळं बाबांनी तुझ्यासाठी ठेवलंय. हो, तरीही नको. तूच मला सांभाळणार आहेस. आई, तू असं का बोलतेस? मी आहे ना, मी पण तुझी जबाबदारी घेईन मी तुझी काळजी. श्रेयस, यांचे सगळे अकाउंट्स तुझ्या नावावर करून घे. 1 मिनिट. हळू आई. थांब. काहीतरी एवढीच आहेत बघ, आणि त्यांची डायरी आहे ना, त्याच्यात बाकी सगळं काहीतरी लिहून ठेवलंय. तेही जरा बघ आणि सगळं तुझ्या नावावर करून टाक. जरा ऐकून घे माझं. श्रेयस सांगितलं ना, पुढे सह्या करू सांग. आई, तो काय म्हणतोय ऐकून घे ना आधी एकदा. श्रेयस, आपल्याला निघायला हवं. येतो आई. हे काय? सांभाळून जा रे. सगळा कंट्रोल दादाच्या हातात चाललाय. कोणाला माझी काही चिंताच नाहीये. पण मग माझ्या फ्युचरचं काय? काय झालं श्रेयस?
विद्युत मला ना त्या केकेला सोडायचं नाही. त्याच्या विरोधात मला पोलीस कंप्लेंट करायची. श्रेयस बघ, केके बद्दलचा तुझा राग मी समजू शकतो. त्याने बाबांचा ऍक्सिडेंट घडवून आणला आणि तितक्याच निर्लज्जपणे तुला सांगितलं. पण श्रेयस आपल्याकडे काहीच पुरावा नाही अरे, आणि प्रूफ शिवाय कंप्लेंट करू शकत नाही. त्याला काय अर्थच राहणार नाही. तर काय अर्थ राहणार नाही? माझ्या बाबांचा जीव घेतलाय त्यांनी, त्याला सोडून द्यायचा? मी कुठे म्हणतोय त्याला सोडून द्यायचं, पण श्रेयस केकेच्या विरोधात ऑलरेडी भरपूर केसेस दाखल झालेले आहेत. त्यातल्या काही खुनाच्या पण आहेत. तो असा सुटणार नाही आणि मी त्याला सोडू देणार नाही. पण तू सध्या यात लक्ष नको घालूस. ऑलरेडी आपल्या कुटुंबाने खूप भोगले अरे. तू सध्या ना घराकडे आणि ताईकडे लक्ष दे. जोपर्यंत त्या केकेला फाशी होत नाही ना, त्याला शिक्षा मिळत नाही ना, मी श्रेयस त्याला शिक्षा होणार म्हणजे होणार, नक्की होणार. मी त्याला तसंही सोडणार नाहीये. पण आता तू या फंदात पडलास ना, तर त्याचा त्रास आपल्या कुटुंबाला होईल आणि ते आपल्याला परवडणारं नाहीये. सो प्लीज सध्या तू केकेचा विचार डोक्यातून काढून टाक. मी आहे ना, माझ्यावर विश्वास ठेव प्लीज. मयू आईला फोन केला का? कुठे आहे ती? लागत नाहीये फोन बाबा. अगं जेनीला फोन कर, ती असते ना तिच्याबरोबर सतत. ती बघ आलीच. काय ग अश्विनी, कुठे होतीस? किती वेळ झाला? काय झालं? थकलीस खूप? पटेल वहिनी आल्या होत्या पार्लरमध्ये. अहो मागच्या 2 महिन्यात इतक्या घडामोडी घडल्या, एवढं सगळं झालं ना, त्यांचं 2 महिन्यांचं रेंटच द्यायला विसरले. मी पार्लरमध्ये बऱ्याच दिवस नव्हते, त्याच्यामुळे जेनी सगळं एकटी हँडल करत होती. क्लायंटची संख्या कमी झाली, त्याच्यामुळे बिझनेस झाला नाही तेवढा, खूप लॉस झालाय. अहो मला तर काहीच कळेना असं झालंय. मागे फेस पॅकची ऑर्डर मिळाली होती ना, त्यामुळे बरीच मदत झाली. म्हणून म्हटलं जाऊन बघते, एखादी नवीन ऑर्डर मिळाली तर. काही झालं नाही. ओके अश्विनी, होईल सगळं ठीक. आपण आता परत कॉन्सन्ट्रेट करू आणि बिझनेसची घडी परत नीट बसू. डोंट वरी. दोघांनी म्हणजे? आता काय दादा सुद्धा मदत करणार आहे का वहिनीला? आणि मी पार्टनर होते ना तिची. हे का दोघे विसरलेत का? यांच्या प्लॅनिंग मध्ये मी कुठेच नाहीये. मला आता यांच्या भरोशावर बसून नाही चालणार. मला आता स्वतःसाठी काहीतरी केलंच पाहिजे. उद्या 2-3 ठिकाणी जाईन मी, बघते काही नवीन ऑर्डर मिळते का. त्याच्या अगोदर बाबांचं 13वा आहे उद्या, त्याची तयारी करते. सगळं सामान पण काढून ठेवायचे. मी सगळं सामान काढून ठेवलंय किचनमध्ये. बबन भाऊजींना फोन कर. बाहेरचं काही सामान असतं ना, ते बबन भाऊजी आणणार होते. मी करतो पांडेल. मी फ्रेश होऊन येते. तेरावा झाला की हे सगळेजण हळूहळू नॉर्मल होणार. यांचं काय सगळं सेट आहे, पण माझं तसं नाहीये. मला माझी सोय बघावी लागणार आहे. मला काहीतरी करावं लागणार आहे. मला अरे तुला काय झालं चिडायला? बाबांना काही बोलतात, असं कसं बोलू शकतात ते? काय झालं? काय बोलले बाबा? जे काही बोलले ते खूप वाईट होतं. ए मॅडम जरा शांत व्हा तुम्ही आणि नीट सांगा मला काय बोलले बाबा. ही पेटी दिली आहे त्यांनी. दाखव. नाही, त्यांनी आता उघडायची नाही असं सांगितलंय. का ग? कोणाचं इम्पॉर्टंट सामान आहे त्याच्यात? नाही, कुणाचं नाही हो, आपल्या सगळ्यांचं सामान आहे या पेटी. मग असं काय बोलले का तू चिडलीस? चिडू नाही तर काय करू? बाबा काय म्हणाले माहितीये? काय? मी गेल्यावर ही पेटी उघडा. असं कोणी बोलतं का? मला तर इतका राग आलाय म्हणून सांगू ना, खरंच म्हणजे खूप चिडचिड होते. म्हणजे बाबांनी मरणाच्या गोष्टी केल्या म्हणून तू रागवलीस? तुम्ही हसताय काय? अगं
तसंही ना या पेटीची काहीच गरज लागणार नाहीये. कशाला उघडायची म्हणते मी, ती तिकडे कुठेतरी नेऊन टाकणार आहे मी आता. ठेव, कपाटाच्या वर ठेव, आतमध्ये ठेव, खाली ठेव, कुठे ठेव. तुम्ही मस्करी करताय माझी? नाही